श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। उद्या अधिक महिन्यातील कमला एकादशी आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। कमला एकादशीला पुरुषोत्तमा एकादशीसुद्धा म्हणतात। बुधवारी 27 मे 2026 रोजी अधिक मासातील एकादशीला पुरुषोत्तमा एकादशी म्हणतात। पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिक मासात लक्ष्मीनारायणाला खूप महत्त्व आहे। श्री विष्णूंची पत्नी लक्ष्मी म्हणून या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हणून संबोधतात। अजून एक आख्यायिका अशी आहे की महिष्मती नगरीचा राजा कृतवीर्य आणि राणी कौशिकी यांना सती अनुसयेने हे व्रत संतती लाभासाठी सांगितले होते। या एकादशीच्या व्रताच्या पुण्याने त्यांना सहस्रार्जुन नावाचा पुत्र झाला, ज्याला सहस्रभाऊ होते आणि तो दत्तात्रेयांचा मोठा भक्त होता। या एकादशीला लक्ष्मीनारायणाबरोबर शिवपार्वतीची सुद्धा पूजा करतात। ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री विष्णू याग करावा। श्री विष्णू भगवानांना 1000 तुळशीपत्र व्हावे। श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे जास्तीत जास्त आवर्तने करावीत। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विष्णवे नमः, ओम नमो नारायणाय नमः याचा जप करावा। जितकी जास्त भक्ती तेवढे अधिक पुण्य प्राप्त होते। ओम नमो नारायणाय नमः। त्याची पूजा कशी करावी तर श्रीकृष्णाला पंचामृत अभिषेक करावा। मिळेल तेवढ्या मंजुळा, म्हणजे 1000 मिळाला तर खूपच छान। श्री विष्णू नामावली म्हणत मंजुळा व्हाव्या। 33 बत्तासे, 1 तांब्याचा दिवा आणि दक्षिणा ठेवावी। एकादशी असल्यामुळे फळांचा, बर्फी किंवा पेढे, दूध, साखर नैवेद्य दाखवावा। विष्णू सहस्रनाम म्हणावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप जेवढा जास्त तेवढा करावा। अधिक महिन्यातील पोथीमधील 10 अध्याय वाचावे। 108 विष्णू नामावली म्हणावी आणि एवढ्या तरी मंजुळा किंवा तुळशी पाने कृष्णाला व्हावी। 108 नावांची विष्णू नामावली म्हणत तुळशीपत्र व्हावे। ही पंचपर्वणी आहे। या पंचपर्वणीमध्ये वेगवेगळ्या वातींचा उपयोग करून आपण कृष्ण आरती करावी। कृष्ण आरती करताना 33 पदरांची वात तुपात भिजवून आरती करावी। तुळशीच्या वाळलेल्या बारीक 33 काड्या घ्याव्यात, त्याला कापूस गुंडाळावा आणि तुपात भिजवून आरती करावी। कमल फुलवातीने आरती करावी। मंजूळ फुलवातीने आरती करावी। 33 पदराच्या 33 वाती एकाच वेळी लावून आरती करावी। अशा प्रकारे उद्या कमला एकादशीला ही पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेव। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।